भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ काय मार्केट हलवून सोडले तुकाराम मुंढे साहेबांनी. भेसळ करणाऱ्यांची तर झोप उडालीच आहे, पण साधं टपरीमध्ये विमल विकताना जरी घावला तर डायरेक्ट मोक्का लावण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात तुकाराम मुंढेंची एवढी दहशत आहे की कारवाईच्या भीतीने अनेक विनापरवाना पानटपऱ्या आणि दुकान परळीत बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्रातले भेसळखोर सध्या असं ढुंगणाला पाय लावून पळत सुटले आहेत. अशी कामं करायला मसल नाही, डेअरिंग लागते. आता तुम्हाला समजलं असेल की 21 वर्षात माझ्या 25 बदल्या का झाल्या. तुकाराम मुंढे यांच्यामुळे भावी पिढी कॅन्सरपासून सुरक्षित राहील. खरे देव तर तुकाराम मुंढे आहेत. जो अधिकारी आपल्याला भेसळयुक्त पदार्थापासून दूर ठेवतो त्यांची बदली होऊ देणार का तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. खरंच त्या तुकाराम मुंढे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका, कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याचा दुधाला भाव वाढणार आहे आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्र्याला या सांगतो, तुकाराम मुंढे साहेबाला 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागन मी. कारण जरा हे भेसळवाले थोडे बंद होऊ द्या, म्हणजे दुधाला भाव वाढन. आता दूध मिळा नाही. मित्रांनो, जरा कल्पना करा. कल्पना करायला काहीही हरकत नाही. उद्या सकाळी समजा तुमच्या घरातला टीव्ही तुम्ही उघडला, मोबाईल तुम्ही पाहिला सकाळी उठल्या उठल्या, आणि काय ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तुकाराम हरिभाऊ मुंढे. काही लोक म्हणतील काय उगाच फालतू विषय घेऊन हा व्हिडिओ करतोयस, पण नाही. या व्हिडिओचं मर्म, या व्हिडिओची सत्यकथा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. कल्पना करा किंवा दिवसा ढवळ्या स्वप्न बघा ना, हरकत काय. बातमी आहे का? निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त कोण? तुकाराम हरिभाऊजी मुंढे. आणि शिक्षण मंत्रीही कोण? तुकारामजी मुंढे. बापरे बाप, कुणाची मजा तर कुणाची सजा. अर्धे तर चड्डी खोलून खोलून परसाकडे पडायला लागतील, लक्षात घ्या. अहो, अर्ध्या लोकांचा बीपी वाढला असता आणि उरलेल्या अर्ध्या लोकांनी पेढेही वाटले असते. कारण 2 प्रकारचे लोक असतात, तुम्हाला ठाऊक आहे. डावे उजवे तुम्ही जे नेहमी म्हणता तेच. तुकाराम मुंढे मुख्यमंत्री असते तर पहिल्याच दिवशी मंत्रालयात धडकी भरली असती. कल्पना करा. आणि शेवटी आपण बोलूच, मुद्द्यावर बोलू. तुम्ही कल्पना करा, जे अधिकारी वर्षातून फक्त 2दा ऑफिसला येतात, आहेत असे महाभाग, त्यांना पहिल्यांदाच स्वतःचा टेबल कुठे आहे ते शोधावं लागलं असतं ऑफिसात. घाई. काही मंत्री म्हणाले असते, साहेब अहो जाऊ द्या हो, तुकारामजी मुंढे साहेब थोडं राजकारण समजून घ्या, आमची तिकडे जरा फार फजिती होते. मुंढे साहेब म्हणाले असते, मी राजकारण नाही, फाईल समजून घेतो, लक्षात घ्या. नाहीतर तुमची देखील बत्ती देऊ शकतो, हे देखील लक्षात घ्या. ते कुणाचीही बत्ती देऊ शकतात. त्यासाठी कसं असावं लागतं शेवटी आपण बघूया. ज्या फाईली वर्षानुवर्ष धुडकात पडल्या आहेत ऑफिसात, त्यांना वाटलं असतं त्या फाईलींना, अरे बापरे जमलं रे बाबा, आज आपला शेवटचा दिवस आहे, उद्या आपली फाईल उघडणार, आपण उघडणार अर्थातच. तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त असते तर काय झालं असतं? मतदारांना पैसे वाटणारे नेते रात्री, तुम्हाला माहित आहे, रात्री झोपलेच नसते हो, घाबरले असते. जात धर्म मंदिर मशीद भावना सगळं बाजूला ठेवा, पहिल्यांदाच निवडणूक विकासावर लढवावी लागली असती जर का तुकाराम मुंढे निवडणूक आयोगाचे आयुक्त असते. तुकाराम मुंढे शिक्षण मंत्री असते तर काही शिक्षण सम्राटांना वाटलं असतं आपला धंदा धोक्यात आला, कुलूप ठोका. फक्त फी वाढवून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांना पहिल्यांदाच नियमांची पुस्तकं वाचावी लागली असती, जी कधीही वाचली नाही. अनेक शिक्षण महर्षी ज्यांना म्हणतात ते तर 10वी फेल आहे, काही त्यातले 4थी नापास आहे, काही शाळाच शिकले नाही ज्यांच्या शाळा आहेत. तुकाराम मुंढे मुख्यमंत्री नाहीत, तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्तही नाहीत, तुकाराम मुंढे शिक्षण मंत्रीही नाहीत. राजकारण त्यांचा भागच नाही, ते एक अधिकारी आहेत. मग लोक एवढी चर्चा का करतात हो? सध्या हल्ली महिनाभर झाला तुकाराम मुंढे 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 एकच चर्चा का आहे? आपल्याला ही कल्पना करावी लागली मंडळी आता हल्ली. कारण या देशात प्रामाणिकपणा इतका दुर्मिळ झाला आहे की कोणी नियम पाळायला लागला की तो माणूस सुपर हिरो सारखा कुणालाही वाटू लागतो. अर्थातच आपल्याला तुकाराम मुंढे मुख्यमंत्री हवेत की नाहीत हा वेगळा प्रश्न आहे. ही कल्पना होती, एक गंमत होती, एक सटायर होतं. पण आपल्याला असा मुख्यमंत्री, असा आयुक्त आणि असा शिक्षण मंत्री हवा आहे का जो नियम सर्वांसाठी सारखे लावेल? याचं उत्तर मात्र प्रत्येकाने स्वतःला द्यायचं आहे, पण तसं होणार नाही. आणि मग आम्हाला अशा वेळी एकुलता एक तुकाराम मुंढे साहेबांची आठवण येते. एकुलता एक तुकाराम मुंढे ही म्हणण्याची वेळ 12 करोड लोकसंख्येच्या राज्यात का आली आहे? एकुलता एक. मग या 350 पकडा, 350 पकडा ऑफिसर, सगळे IAS ऑफिसर, त्यापैकी 350 पैकी एकच नाव का गाजतंय नेहमी, आणि ज्याही विभागात ते जाईल
ज्या डिपार्टमेंटला तुकाराम मुंडेंना पाठवतील, घरी तर त्यांना बसवू शकत नाही, ही कुणाची ताकद नाही, हिंमत नाही. ठीक आहे, त्यांचं काय करतील, जास्तीत जास्त बदली करतील. नियुक्त करणारे कोण? शासन. बदली करणारं कोण? शासनच. नियुक्त कशासाठी करतात? शासनाला विचारा. बदली कशासाठी करतात? शासनाला विचारा. मंडळी, तुकाराम मुंडेंसारखं वागणं, बोलणं, राहणं आणि कर्तव्य दक्षपणे आपलं कर्तव्य आपल्या ड्युटीवर बजावणं हे प्रत्येकासाठी सोपी गोष्ट आहे. मंडळी, प्रत्येक जण अशा पद्धतीने नीटनेटका जर वागला, प्रत्येक कर्मचारी वागला, प्रत्येक ऑफिसर वागला, तर एकुलता एक तुकाराम मुंडे असं म्हणण्याची गरज भासणार नाही. अरे धडाधड धाडी मारतायत, धडाधड. 56, 57, 58 कारवाया केल्या. 32 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलं. अधिकार आहे, पॉवर आहे, आणि सगळंच्या सगळं डिपार्टमेंट जागृत झालं. अख्ख्या महाराष्ट्रातलं छोटे छोटे अधिकारी तुरु धावायला लागले, वेळेवर ड्युटीवर यायला लागले. मंडळी, एका माणसामुळे. तर मंडळी, आता त्यांची बदली होईल. बदली का होईल, केव्हा होईल मंडळी? जेव्हा एखादा राजकारणी भाजपचा किंवा महायुती सरकारचा एखादा राजकारण्याचं दुकान असेल कुठे, फूडचं समजून घ्या, औषधाचं समजून घ्या, आणि त्याच्यावरती, त्या माशावरती जर हा सुरा गेला तुकाराम मुंडे साहेबांचा, तर लागलीच फोनाफानी होईल. मंत्र्यांपर्यंत गोष्ट जाईल आणि मंत्रिमंडळातूनच चिठ्ठीपट्टी फोनाफानी करून मुंडे साहेबांचं स्थलांतर त्या ठिकाणून होऊन जाईल. मग आता आपल्या जीवाशी खेळणारे व्यापारी, आपल्याला नकली दूध देणारे, आपल्याला नकली पनीर खाऊ घालणारे, आपल्याला नकली शुद्ध तुपाच्या नावावर नकली तूप खाऊ घालणारे, किंवा अन्य भेसळी, पतंजलीचे नाव त्याच्यामध्ये आलं, रामदेव बाबा दाढीवाले, त्यांच्याही पतंजलीच्या स्टोअर्सवरती दाढी मारल्या. म्हणूनच ही कल्पना आपण करू शकतो की जर तुकाराम मुंडे मुख्यमंत्री असते, तर जर तुकाराम मुंडे आयुक्त असते, तर निवडणूक आयोगाचे ज्या ज्या घटना घडत आहे, जिथे जिथे गमतीजमती घडत आहे, गमतीजमती कशाचा बर्बादीच हल्ली सुरू आहे, तिथे प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंडे साहेबांसारखे ऑफिसर असले तर किती राज्याचं, गावाचं, शहराचं, महाराष्ट्राचं, देशाचं, भारताचं, इंडियाचं, हिंदुस्थानाचं किती भलं होईल, तुम्हीच सांगा मंडळी. आता मी त्या कळंबमध्ये होतो, तिथं पत्रकार बांधवांनी मला विचारलं शेतकऱ्यांच्या बद्दलचा विषय आणि तुकारामजी मुंडे साहेबांचा विषय. मी सांगताना सांगितलं, खरंच त्या तुकाराम मुंडे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका, कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याच्या दुधाला भाव वाढणार आहे आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्र्याला या रोहितदादाच्या उपोषणातून जाहीरपणानं सांगतो, तुकाराम मुंडे साहेबाला 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागन मी. कारण जरा हे भेसळवाले थोडे बंद होऊ द्या, म्हणजे दुधाला भाव वाढन. आता दूध मिळा नाही, 2-3 पेंड्या जास्त टाका लागलेत मसडीला आमचे लोक आता दुधाला भाव वाढल्यापासून. नाही तर आम्ही शेणाला मोथालेत, तर दुधात काही उराय ना.